गोंधळास आलेल्या आदिशक्ती जगदंबेचा महिमा वर्णन करताना गोंधळी पोत उजवासा नाचवीत भान हरपून गेला. तो महिमा जिजाऊ, राजे, शंभूबाळ आणि सदरेवरचा हरेक मावळा असे सर्वच कानभर ऐकू लागले. आदिशक्तीचे कौतुक मोठे भुत्या मज मी केले. पंचभूतांचा देह पोत हा त्रिगुणी वळला. चैतन्याची ज्योत लावूनी प्रज्वलित केला. चित्त स्नेहे प्राण वाहुनी ज्याला स्थिर केले. आदिशक्तीचे कौतुक मोठे भुत्या मज केले. उदर परडी देऊन हाती ब्रह्मांडे फिरवी. 184 घरची भिक्षा मागविली बरवी. ज्या ज्या घरी मी भिक्षा केली ते ते घर रुचले. आदिशक्तीचे कौतुक मोठे भुत्या मज केले. सकाम कर्मे कवड्या यांची माला मम कंठी. कर्मफळाचा कुंकुम मळवट माझ्या ललाटी. पीडा बाधा शखून सांगुनी लोका भुलविले. आदिशक्तीचे कौतुक मोठे भुत्या मज केले. गडावर रात्र चढीला लागली. सदर चौकात भवानी कथा चढीला लागली. राजांच्या बरोबर सदरेवर बसलेल्या साऱ्या मावळ्यांना कळून चुकले. भुते पण पुन्हा एकदा उजाळू घेऊन उठले की आई जगदंबेसमोर रात्री गोंधळ घालणं पडतं आणि गनिमांच्या मुलखात दिवस रात्र गोंधळ माजवणे पडतं. सगळ्या मराठ मनाला जाणवून जाणारी एक दुर्घटना यावेळी घडली. जुने हिमती आणि हिकमती सरनोबत मानकोजी 10 तोंडे यांनी शिवापुराला आपला देह ठेवला. स्वराज्यातील एक पराक्रमलाल इमानी माणिक हरपले. राजांनी आपल्या कारभार व्यवस्थेत थोडा बदल केला. अधिकाराची घालमेल करणाऱ्या शामराव रांझेकरांचे पेशवेपद काढून ती जिम्मेदारी त्यांनी नरहरी आनंदरावांच्यावर सोपविली. वाकणविसीची वस्त्रे अण्णाजी दत्तोंना बहाल केली. राजांच्या कबिल्यात मात्र आणखी एक चोळी बांगडीचा मानकरी आला. सकवारबाई राणीसाहेबांना कन्यारत्न झाले. तिचे नाव कमळाबाई ठेवण्यात आले. नवरात्राचा सोनसुगीचा हंगाम आला. खंडेनवमीला पूजल्या हत्यारांसमोर बकऱ्यांचे खांडे पडले. विजयादशमीची पहाट उगवतीची कूस फोडून गडदाखल होऊ लागली. राजांनी आणि शंभूबाळांनी खासेमहालाच्या हमामखान्यात पहाट स्नान आटोपले. अंगावर जगदंबेच्या भुतेपणाची वस्त्रे पहिरून मस्तकावर डौलदार पगड्या चढविल्या. आबा आणि फर्जंद शंभू जिजाबाईंच्या महालात त्यांच्या दर्शनासाठी आले. दोघांनी जिजाऊंच्या पायावरची सोनधूळ मस्तकी घेतली. राजे प्रसन्नपणे म्हणाले, आऊसाहेब, आज आम्ही गडावरच्या 5 उंबरठ्यासमोर आईची परडी मागणार आहोत. आशीर्वाद द्यावा. कोणाकोणाच्या उंबरठ्याचं दर्शन आम्ही करावं त्याचा सल्ला सांगावा. राजे ते पोख्त कदीम असतील त्यांच्यासमोर आईच्या भुत्यापणाचे हात पसरा. थोरांचे पहाटदर्शन कार्य लावणारं असतं, जिजाबाई म्हणाल्या. जिजाबाईंचा आशीर्वाद घेऊन राजे शंभूसह महलाबाहेर पडले. आज राजांच्या संगती सरंजाम म्हणून कोणीच नव्हते. जगदंबेच्या वाटेवर कसला सरंजाम? ही वाट फक्त भोसल्यांची होती. एक तळपता भोसला दुसऱ्या उगवत्या भोसल्याला घेऊन चालला. एक धावती पिढी दुसऱ्या चालत्या पिढीला घेऊन चालली. जगदंबेची परडी मागण्यासाठी दोघांच्या हातातील परड्यात हळदी कुंकवाचा दिलजमाव केलेला भंडारा होता. गळ्यात कवड्यांच्या माळा होत्या. राजांचे ते रूप कैलास पर्वतासारख्या जीवन विरक्त शिवासारखे दिसत होते. लाखो होणांचे सोनरास ज्यांच्या जामदारखान्यात दास्तानी पडली होती, तो शिवराज आज योगीराज झाला होता. उमद्या अरबी घोड्यावरून धावणी घेणारा, सुवर्णमंडित पालखीतून गडचढी करणारा तो सह्याद्रीचा कुबेर, मावळी गोपाळांच्या रांगड मानावर राज्य करणारा तो भुसेल कोळीचा यादवराज, जगदंबेचे भुतेपण मिरवत पायी चालला होता. त्यांच्याबरोबर
त्याचा त्याचा अग्निवंत रक्ताचा वसा सांगणारा त्याचा फर्जंद शंभू चालला होता. उगवतीच्या सूर्याला विशाल आकाश संगती घेऊन चालते करते तसे ते दृश्य होते. हरेक भोसला जगदंबेचा जन्मानेच नामजात भुत्या असतो. हातात उदराची परडी देऊन ती त्याला जन्मरूपी 84 लक्ष दारादारात फिरवते. एका हातात परडी आणि दुसऱ्या हातात पट्टा देऊनच भवानी त्याला जन्माला घालते. ही परडी मागितली की अंबा भीती इमानी चाकरांच्या प्रसादाने शिगोशिग भरून देते. मरण गाठीशी बांधणारे आपल्या वाहनाच्या वाघासारखे बेडर काळीस देते. भोसल्याने भुत्या म्हणून भवानीची परडी मागण्यात कसले शर्मिंदपण. राजगडावरच्या झाडापेडांवरच्या पक्षी लोकांचा जमाव किलबिलत जागा होऊन आभाळात झेप घेऊ लागला. पहाटवाऱ्यावर नौबतीची दुडदुड स्वार झाली. बालेकिल्ल्याच्या तर्फेला असलेल्या सोनोपंत डबीरांच्या वाड्यासमोर समार्जित अंगणात श्रींच्या राज्याचा आणभाग बांधील श्रीमंत योगी आपल्या बच्च्यासह उभा ठाकला. परडी सावरून राजाने उदेकार केला. आईचा उदे. शंभूबाळांनी तो उचलून धरला. भवानीचा उदे. डबरींच्या वाड्यावरच्या देवडीवाल्याने धावत जाऊन खासे राजे बाळराजांसह आल्याची वर्दी सोनोपंतांना दिली. पंत लगबगीने वाड्याच्या हम चौकात आले. सामने राजांना बघून ते गडबडून गेले. अधक मुजरा घालून ते खाल गर्दनीने कसे तरी म्हणाले, आज्ञा झाली असती तर सेवक सदैवर रुजू झाला असता. राजांनी आत यावं. नाही पंत, आम्ही आज या क्षणी राजे नाही, आईचे भक्त म्हणून तुमच्या जाणत्या उंबरठ्यासमोर परडी मागायला आलेले भुत्या आहोत. आजची मर्यादा उंबरठ्यापर्यंतच. शिधा वाढा. राजांनी एक हात शंभूच्या खांद्यावर ठेवून दुसऱ्या हाताने परडी पुढे केली. शंभूंनी आपल्या दोन्ही हातातील परडी पुढे सरशी केली. सोनोपंताचे मन ते बोल ऐकून भरून आले. त्यांनी पायगतीची नजर उठवून राजांच्यावर जोडली. समोरचे थोर शिवपण आणि धाकुटे शंभूपण बघताना त्यांच्या उतार डोळ्यात पानकळा तरळली. पंतांना क्षणभर वाटले तडक समोर जावे आणि राजांच्या अनवाणी पायांची सडक रक्त जागती सतेज बोटे त्यावर मस्तक ठेवून डोळ्यातील पानकळ्याने साफ धुवून काढावीत. पंतांनी वाड्यात जाऊन तांदूळ भरले तबक आणले. ते दगडी उंबरठ्यावर ठेवून एक ओंजळ भरून घेतली. राजांच्या शांत मुद्रेकडे तलवारीच्या पात्यासारख्या बाकदार नाकाकडे भरल्या नजरेने पाहत सोनोपंतांनी ओंजळ राजांच्या हातातील परडीत उतरविली. उगवतीला सूर्योदय झाला होता. आभाळ तळपत्या सूर्याच्या ओंजळीने सोनकिरणांचे वाण मावळ मुलखाच्या परडीत घालू लागले होते. पंतांनी वाकून शंभूबाळाची परडी ओंजळीने भरली. त्यांच्या मळवटावर परडीतील भंडाऱ्याची बोटे पुसत बाळराजे म्हणाले, भवानी आईचा उदय. राजे आणि शंभूबाळ सोनोपंताच्या वाड्याच्या अंगणातूनच परतले. त्या दोन भक्तांना पाठमोरे बघताना पंतांचे डोळे एवढे भरून आले होते की त्यांना त्यांच्या आकृती दिसतच नव्हत्या. दिसत होता तो फक्त एक गड उजळणारा प्रकाश. नेताजीराव पालकर, मोरोपंत, येसाजी कंक, अण्णाजी दत्तो अशा आणखी 4 जाणत्यांच्या वाड्यासमोर परडी मागून राजे आपल्या खासगीच्या महलाकडे परतत होते. त्यांना शंभूबाळासह भुत्याच्या वेशात परतताना पाहून उन्हात उजळून निघालेला राजगडाला ऐटदार फेर भरलेली गडमाजी स्वतःलाच म्हणत होती, आदिशक्तीचे हे कौतुक बघायला आज सईबाई पाहिजे होत्या. उन्हातापीचे दिवस आले. राजे वर्धनगडाकडे जायला निघाले. माँसाहेब आणि शंभूबाळांचा निरोप घेऊन त्यांनी राजगड सोडला. शंभूबाळांना आता घोड्याचा लळा लागला होता. रायाजी आणि अंतोजी गाडे बाळराजांना स्वतः संगती घोड्याच्या पाठीवर घेऊन रपेटीचा सराव होण्यासाठी त्यांची मांड तयार करून घेत होते. मोहम्मद सैस हा घोडेपारखी अरब त्यांना घोड्याच्या लकबीची पछाण करून देत होता.
कायदे केव्हा आखडावेत, केव्हा ढिले टाकावेत याची जाणकारी देत होता. राजांची कृष्णा, कबुतरी, तुरुंग विश्वास, बिजली ही घोडी शंभूबा आपल्या हातांनी कायदे ओढीत खेचून नेऊन ती पागे ठाण करू लागले.